आहे उस्मानाबाद येथील सुप्रसिद्ध अशा हातलादेवी लेण्यामध्ये. तर काही इथं पर्यटक आलेले आहेत, त्या पर्यटकांचं आपण मनोगत ऐकून घेऊया. तर तुमचं नाव काय? सर अनिकेत दासवत. बरं, तुम्ही कुठून आलात? अमरावतीवरून आलो आहे सर. बरं, काय म्हणता ते लेण्या बघितल्या तुम्ही, त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलू शकतात का? हां, ह्या लेण्या ॲक्च्युली इतक्या ग्रीनरीमध्ये आहे आणि खूप चांगलं वातावरण आहे. ग्रीनरी पण चांगले आहे, लेण्या पण चांगल्या आहे. आणि फक्त एक असं वाटतं की इथे जो कोणी पर्यटक येतात ते त्यांचे नाव लिहून जरा ते लेण्या खराब करतात, तर कृपया करून ते नाही करावं, है ना. बाकी सगळं ग्रीनरी काय म्हणावं, हिल काय म्हणावं, सगळंच खूप चांगलेलं आहे. बरं, अच्छा, ह्याच्यानंतर तुम्ही असं काय सरकारला काही बोलू इच्छितात का? बस केव्ज मेंटेन ठेवावं तेवढीच एक रिक्वेस्ट आहे. सुविधा वगैरे आणि काही सुविधा असेल तर केलेलं खूपच चांगलं आहे. हे सगळं मेंटेन असलं तर कसं आहे, आता मी अमरावतीवरून इथे आलेलो आहे, आणखी आजूबाजूचे डिस्ट्रिक्टचे पण लोक एनकरेज होऊन इथे येणार. तर हां, आणि आता कसं आहे, आता आपलं धाराशिव नाव ठेवलेलं आहे उस्मानाबादचं, तर धाराशिवची म्हणजे हे धाराशिव लेनच आहे, राईट. तर बेटर हे राहणार किंवा हे लेन मेंटेन्स केले तर आणखी चांगलं आहे, आणखी पर्यटन इथलं वाढेल आणि धाराशिवचं नाव आणखी मोठं होणार. बरं, इथं आल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं, कशा वाटल्या लेण्या वगैरे? लेण्या तर खूपच छान आहे, आतलेलं कार्विंग पण खूप चांगलेलं आहे आणि इथे मंदिर आहे ते पण खूप छान आहे. ठीक आहे, चालेल चालेल. आणखीन काही पर्यटक आलेले आहेत, आपण त्यांचं मनोगत जाणून घेऊया. तुम्ही कुठून आलात? आम्ही गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक उस्मानाबादचे आता तुम्ही खूप वेळ झाला इथं फिरत आहेत, तुम्हाला काय वाटतंय लेण्या वगैरे बघून? तर लेण्या वगैरे बरोबर छान वाटतंय की बालाघाटसारखा आपला डोंगर आपला धाराशिव जिल्ह्याला लाभला आहे आणि धाराशिव जिल्ह्याचं वैभव आहे. हे धाराशिव जिल्ह्याची खरी शान म्हणलं तर हे डोंगर आणि हे लेण्या आहेत. परंतु आज या लेण्या बघून असं वाटलं की खूप छान वाटलं, परंतु हे लेण्यावरची जी नावं तीन टाकलेली आहेत ते बघून अतिशय खंत वाटली. आणि तिथं बघेल तिथली 6 नंबर लेणी पाहायला गेलं तर तिथं कचरा वगैरे होता आणि तर पर्यटकांना पाण्याची म्हणा इतर काय कॅन्टीन वगैरे नाही, इथं पर्यटकांची गैरसोय म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं वाटतं की प्रशासनानं इथं लक्ष द्यायला पाहिजे? तर कोणीतरी याची दखल घ्यावी पुरातन विभागाने वगैरे, आणि जरा इथं काळजी घ्यावी. इथली नावं वगैरे असं बघायला चांगलं वाटत नाही ते. बरं, ठीक.